आता प्रत्येक जिल्ह्यातल्या बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये। सोलापुरातील उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली। यावेळी अनधिकृत पाणी उपसा नियंत्रित करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करा असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। राज्यात अनेक भागात पाऊस झालाय। 8 मार्चपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। बहुतांश भागात 4 ते 5 अंशांनी घट झाली असून मुंबईत मात्र उकाडा कायम आहे। नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली। इगतपुरी घोटी परिसरात देखील मुसळधार पाऊस झाला असून अचानक आलेल्या पावसाने काढणीला आलेला गहू आणि द्राक्ष पीक धोक्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने मनमाड शहर परिसराला झोडपून काढलं। या पिकाचा गहू, कांदा, हरभरा या पिकाला फटका बसणार आहे। औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर नको या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषण सुरू केलेलं आहे। त्यांच्या उपोषणाचा आज 3रा दिवस आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते उपोषणाला बसले। पुण्यासाठी पीएमपीएल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा आज संप आहे। अचानक पुकारलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत। 3 महिन्यांपासूनचं बिल थकल्यामुळे ठेकेदारांनी हा संप पुकारला। पुण्याच्या रांजणगावमधील केअर इसेन्शियल कंपनीच्या कामगारांचं गेल्या 40 दिवसांपासून आंदोलन आणि 28 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। प्लांट बंद करत गुजरातला हलवण्याचा घाट घातल्याचा आरोप आंदोलकांनी कंपनीवर केलेला आहे। न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असं या आंदोलकांनी म्हटलंय। बुलढाण्यातल्या खामगावजवळ एका शोरूममध्ये कारचा स्फोट झाला। यावेळी तिथे असलेल्या मॅनेजरचा यात होरपळून मृत्यू झालाय। प्रसाद मस्के असं या व्यक्तीचं नाव आहे। बदलापूरच्या प्रेशियस हार्मनी या सोसायटीला लागून असलेल्या परिसरात रात्रीच्या सुमारास सुवणवा पेटला, त्यामुळे इथल्या रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। जागेची टंचाई असलेल्या मुंबईत कंटेनर अंगणवाडी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे। कांदिवलीतल्या जानुपाडा इथे कंटेनर अंगणवाडीचं उद्घाटन करण्यात आलं। मुंबईत 249 ठिकाणी अशा अंगणवाड्या सुरू केल्या जाणार आहेत। नागपूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह, खिंडसी आणि कामठी खैरी जलाशयात देखील सध्याच्या घडीला पुरेसा जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील नागपूरकरांना प्यायला आणि वापरायला मुबलक पाणी मिळणार आहे। जळगावातल्या हनुमान नगरात बंद घर फोडून चोरट्यांनी चोरी केली। विशाल पाटील आपल्या परिवारासह गावी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि रोख रकमेसह सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला। यावल तालुक्यातील 18वल शिवारात 7000 केळीची खोडं अज्ञात माथे फिरून कापून फेकल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमध्ये केळी उत्पादकाचं तब्बल 25 लाखांचं नुकसान झालंय। या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रावेर तालुक्यातील सावदा येथे दुचाकी चोरणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईमध्ये 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या। धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा बीडच्या विडा गावात आहे। ही परंपरा जपण्यासाठी गावात जावई शोध समिती स्थापन करण्यात आली आहे। मात्र गाढव सवारीच्या भीतीने गावातील 200हून अधिक जावई भूमिगत झाले। मावळच्या कासारसाई गावात बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। या स्पर्धेमध्ये 200हून अधिक बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता, तर बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गर्दी करण्यात आली होती। बीड जिल्हा परिषदेतील 78 शिक्षकांचं निलंबन रद्द करण्यात आलेलं आहे। संभाजीनगर खंडपीठानं शिक्षकांना दिलासा दिलाय। दिव्यांग प्रमाणपत्र आणि अपंगाच्या टक्केवारीत तफावत आढळून आल्यानं शिक्षकांचं निलंबन करण्यात आलं होतं। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचं अपघातांचं प्रमाण तुलनेनं निम्म्यानं कमी झालेलं आहे। लॉकडाऊन नंतर यात सुधारणा झाल्याचा दावा महामंडळानं केलाय। 5 वर्षात सर्व प्रकारचे मिळून बसचे एकूण 739 अपघात झाले, त्यापैकी एकूण 220 अपघात गेल्या 2 वर्षात झाल्याचं समोर आलंय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वरवट परिसरातील जंगलात वाघाचा मृतदेह आढळलेला आहे। आठवडाभरापूर्वी झालेल्या झुंजीत वाघाचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वन विभागानं वर्तवली आहे। चंद्रपूर शहरात पाण्यात पडलेल्या मोबाईलचा स्फोट झालाय। पाण्यात पडलेल्या फोनला वाळवण्यासाठी ठेवला होता आणि अचानक बॅटरी फुटून तिचा स्फोट झाला। या स्फोटात दुचाकीच्या सीटचं काही प्रमाणात नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी या गावी सैलानी बाबांची भव्य यात्रा भरते। या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून 200 ज्यादा एसटी बस सोडण्यात आल्या। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील एकलारा गावचे ग्रामदैवत संत खोटेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 2 दिवसीय यात्रा महोत्सवाची महाप्रसादानं सांगता करण्यात आली आहे। संस्थांकडून 26 क्विंटल ज्वारीच्या भाकरी तसंच 6 क्विंटल उडीदाची डाळ अशा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं।
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी बांबू क्रॅश बॅरियरबाबत ट्विट करत माहिती दिली। देशात प्रथमच रस्ते उभारणी कामात बांबू क्रॅश बॅरियरचा वापर करण्यात आलाय। चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीवर मोठा पूल बांधला जातोय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या हनकदरी गावात रिव्हर्स ट्रॅक्टर चालवण्याच्या अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेला पंचक्रोशीतील ट्रॅक्टर चालकांनी चांगला प्रतिसाद दिला। उन्हाच्या झळा वाढल्यानं बीडमध्ये टरबूज आणि खरबूज विक्रीसाठी दाखल झालेले आहेत। कलिंगडाला 20 ते 25 रुपये किलोचा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। सांगलीच्या शांतिनिकेतन परिसरात राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा पार पडल्या। महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातून जवळपास 500हून अधिक नेमबाजांनी यामध्ये सहभाग घेतला होता। यावेळी अनेक खेळाडूंच्या उत्कृष्ट नेमबाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं। वर्ध्यातील खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं खासदार, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सगळेच खेळामध्ये रंगून गेलेले पाहायला मिळाले। नेहमीच कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांनी देखील कॅरम आणि बुद्धिबळ अशा खेळांचा यावेळी आनंद लुटला। नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील सोनपीर बाबांच्या वार्षिक उरुसाला सुरुवात झालेली आहे। पुढील 5 दिवस हा उरूस सुरू राहणार आहे। सांगलीच्या मिरज तालुक्यातील सरगरे अडाळी रस्त्यावर कडबा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं पेट घेतला। हा कडबा वीज वितरण कंपनीच्या तारेला धडकल्यानं शॉर्ट सर्किट होऊन ट्रॅक्टर आणि कडबा जळाला। चांगदेव येथील हेवाडपंथी मंदिरात काही पुरातन अवशेष आढळले होते। तेव्हापासून तिथे संशोधन सुरू आहे। मात्र त्यामुळे भाविकांची प्रचंड गैरसोय होत असून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी होती। नांदेडमधील लातूर फाटा ते सिडको रस्त्यावरील अतिक्रमणं काढून टाकण्यात आलेली आहेत। या शेडमध्ये गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेनं ही कारवाई केली। बीडच्या विकास कामांवर आमदार निधी खर्च करण्यात धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर आघाडीवर तर बाळासाहेब आजबे सर्वात पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे। मार्च अखेरपर्यंत हा निधी खर्च न केल्यास शासनाकडे परत जमा केला जातो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड, सिल्लोड, गंगापूर आणि फुलंब्री तसंच खुलताबाद अशा बहुतांश तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे काढणीला आलेल्या हरभरा, गहू आणि मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नगर शहरातील महेश टॉकीज परिसरात एका युवकावर अज्ञात व्यक्तीनं प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। या घटनेमध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। अहमदनगरचे बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी ही मागणी घेऊन अहमदनगर शहरात बंदची हाक देण्यात आलेली आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीनं ही बंदची हाक देण्यात आली। वाशिमच्या कामरगाव जिल्हा परिषद महाविद्यालयाची इमारत शिकस्त झाली असून यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। अनेक वर्ष खोल्यांच्या छताचा बाहेरील भाग कोसळलाय। वारंवार मागणी करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 10 मार्चला पारनेर दौऱ्यावर येणार आहेत। मात्र या दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव आणि पुनर्जीवन समितीनं विरोध दर्शवलाय। 10 मार्चला कारखाना बचाव समितीकडून शरद पवार गो बॅक आंदोलनाची घोषणा करण्यात आली। खेडमधील सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरेंनी साई रिसॉर्टला भेट दिली। यावेळी रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम आणि त्यांच्या परिवारानं उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं। आम्ही काही गद्दारी केली नाही, प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलेलं आहे। तसंच आम्हाला देखील मुख्यमंत्री बनायचं आहे असं म्हणत बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली। भाजपमध्ये संधी साधू आहेत हे उद्धव ठाकरेंचं विधान हास्यास्पद असल्याची टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहे। ठाकरेंनी सत्तेसाठी विचारांना तिलांजली दिली, त्यामुळे मी म्हणजेच शिवसेना हे सांगणं ठाकरेंनी बंद केलं पाहिजे असं विखे पाटील म्हटले। पोटनिवडणुकीत विजयी झालेले आमदार अश्विनी जगताप यांचा देहूरोड येथे सत्कार करण्यात आला। संत तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगराच्या विकासासाठी फडणवीसांशी चर्चा करून निधीची तरतूद करणार असल्याचं अश्विनी जगताप यांनी यावेळी म्हटलं। कसबा विधानसभेचे विजयी आमदार रवींद्र धंगेकर आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत। पुण्यातील एक मोदीबाग इथे ही भेट होणार असून त्यानंतर शरद पवार माध्यमांशी संवाद साधतील। खेडच्या सभेनंतर उद्धव ठाकरे आज मुंबईमध्ये येणार आहेत। तर आज शिवसेनेचे नेते रामदास कदम पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार आहेत। ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या 3ही मुलांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलाय। या अर्जावर आज सुनावणी होणार आहे। दरम्यान राजकीय दबावापोटी केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आलाय।
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। मलिक यांच्यासाठी ज्येष्ठ वकील अमित देसाई युक्तिवाद करणार असून तर ईडीच्या वतीनं एएसजी अनिल सिंग बाजू मांडणार आहेत। नागपुरात 30 वर्षांच्या तरुणाला गोवरचं निदान झालेलं आहे। 10 वर्षांपर्यंत गोवर होतो। रोगप्रतिकारक शक्ती तयार झाल्यावर गोवर दिसून येत नाही, पण तरुणाला गोवरचं निदान झाल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्टवर आली आहे। निवडणूक आयोग नव्हे हा चुना लगाव आयोग असल्याची जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली। निवडणूक आयोगाचे वडील वरती बसले असतील, पण शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली आहे हे लक्षात ठेवा। निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं। मिंधेंनी आपला पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, पण ते शिवसेना चोरू शकणार नाहीत। हातात धनुष्यबाण घेतायत, पण कपाळावर लिहिलेलं गद्दार पुसलं जाणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला। चोरलेलं धनुष्यबाण घेऊन या, मी माझी मशाल घेऊन येतो, बघूया कोण जिंकतंय, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदेंना दिलेलं आहे। 2024 ची निवडणूक ही शेवटची संधी असेल। या निवडणुकीमध्ये जर पुन्हा भाजप आलं तर देशातील लोकशाही संपेल आणि हुकुमशाही येईल, असं देखील ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी खेडमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हाती शिवबंधन बांधलं। बाळासाहेबांची प्रतारणा करणाऱ्या 40 लांडगे आणि 13 कोल्ह्यांना काढून टाकण्याची शपथ यावेळी करण्यात आली। कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन 2 मिनिटांचा संदेश दिला होता, तरी देखील विजय झालाय। आता ते विभागावर सभा घेणार आहेत, तेव्हा तुमच्या 40 जणांची डिपॉझिट कशी वाचवायची याची तयारी ठेवा, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि यांना उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरून उत्तर दिलं। रामदास कदम हे झपाटलेल्या चित्रपटातील तात्या विंचू आहेत। त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिलाय। कोरोनासारख्या संकटाच्या काळात रामदास कदम मतदारसंघात फिरले नाहीत, त्यांनी मतदारांसाठी काय केलं हे सांगावं, असं आवाहन देखील जाधव यांनी दिलं। उद्धव ठाकरेंच्या सभेतील गर्दी ही राष्ट्रवादीची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। धनुष्यबाण शिवसेना आणि शिवसैनिक आमच्याकडे आहेत, त्यांच्याकडे फक्त राष्ट्रवादी उरल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला। भाजप आणि शिंदे गट यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलं। घाटकोपर अमृतनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून एलबीएस मार्ग मुलुंड इथल्या बालराजेश्वर मंदिरापर्यंत ही यात्रा काढण्यात आली आहे। भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे जवळपास 6000 कार्यकर्ते बाईकवरून या यात्रेमध्ये सहभागी झाले। आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात देखील भाजप शिवसेनेनं आशीर्वाद यात्रा काढली। वरळीतील यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। या यात्रेच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरचिटणीस संदीप देशपांडे यांची भेट घेतली आहे। संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्ल्यानंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे यांनी ही भेट घेतल्याची माहिती मिळते। डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांना डी.लिट पदवी प्रदान करण्याचा सोहळा नवी मुंबईमध्ये पार पडला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल जगदीश प्रसाद जाबरमल टिबरेवाल विद्यापीठाच्या वतीनं त्यांना डी.लिट पदवी जाहीर करण्यात आली। नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी भाव पडण्यासाठीच असून सरकार या प्रश्नी चालढकल करत असल्याचा आरोप करत शेकडो शेतकऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना घेराव घातला। निर्यात वाढली म्हणतात, मग शेतमालास भाव का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला। कांद्याच्या दरांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। तसंच आमचे विचार लोकशाहीचे आहेत, दडपशाहीचे नाहीत, असा टोला देखील सुळे यांनी लगावला। पक्ष सोडून पळून जाणं खूप सोपं आहे, पण सांभाळणं फार मोठी गोष्ट असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे मनोधैर्यानं सगळं सांभाळत आहेत। खासदार संजय जाधव यांनी जाहीर न बोलता आपलं म्हणणं ठाकरेंकडे मांडायला हवं होतं, असं ते म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील कृषी महोत्सवाला भेट दिली। यावेळी जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। औरंगाबाद जिल्ह्याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानं राजकीय वातावरण तापलंय। त्यातच चिकलठाणा येथील विमानतळ समोरील दुभाजकावर अज्ञात व्यक्तींनी आलमगीर औरंगजेब चौक असं चौकाला नाव दिलंय। हा प्रकार समोर येताच मनसेनं हा सर्व प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आणि यानंतर पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी रंग मारून नाव हटवलंय। 6 वर्षाच्या चिमुकलीवर 60 वर्षाच्या वृद्धानं अत्याचार केल्याची घृणास्पद घटना बीडच्या अंबेजोगाई तालुक्यात घडलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे। अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे सध्या मेळघाटात आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतायत। यावेळी त्यांनी नवनीत राणांनी एका चहाच्या स्टॉलवर स्वतःच्या हातानं चहा बनवला।
सार्वजनिक शौचालयांच्या मागणीसाठी महिलांनी लक्षवेधी आंदोलन केलं. अस्वच्छ शौचालयांचे फोटोंचं प्रदर्शन भरवून ठोस पावलं उचललं नाही तर पोलखोल करण्याचा इशारा नागपूर सिटीजन्स फोरमनं दिलाय. बीड जिल्ह्यात लंपीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे आठवडी बाजार 5 महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाची आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. याची दखल घेत जनावरांचे बाजार सुरू करण्याचे आदेश बीडच्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी मार्चला काढलेले आहेत. धुळ्यात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. कुत्र्याच्या चाव्यानंतर एका 12 वर्षीय मुलाचा रेबीजनं मृत्यू झाल्याचं समोर आलंय. महिन्याभरापूर्वी या मुलावर कुत्र्यांनी हल्ला चढवला होता. त्यानंतर उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला. दौंड तालुक्यातील कानगावमधील गणेश संपत चौधरी यांची एमपीएससी मार्फत मुख्याधिकारी वर्ग 1 पदी निवड झाली आहे. आर्थिक परिस्थितीवर मात करत त्यांनी हे उज्ज्वल यश प्राप्त केलंय. छत्रपती संभाजीनगरातील एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाच्या फोटो झळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी शहरातली सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. आम आदमी पक्षाच्या वतीनं पुण्यातील वाजी चौकात गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. 2014 मध्ये 400 रुपयांच्या जवळपास असलेली गॅसची किंमत 1130 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. नाफेड मार्फत कांद्याची तात्काळ खरेदी सुरू करा या मागणीसाठी बीडच्या आष्टीमध्ये शिवसंग्राम संघटना आक्रमक झाली. अहमदनगर बीड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. तब्बल अर्धा तास रास्ता रोको केल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नांदेडच्या देगलूरमध्ये एका महिलेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. उपचारादरम्यान डॉक्टरनं निष्काळजीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यावर चौकशी करून दिलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली. घरात घुसून नागरिकांना मारहाण करत दागिने आणि पैसे लुटणाऱ्या अट्टल दरोडेखोराला पकडण्यात बीड पोलिसांना यश आलंय. टिळक मच्छिंद्र काळे असं पकडलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये 12 गुन्हे दाखल आहेत. बीडच्या यशवंतराव चव्हाण उद्यानात एक महिला अर्धनग्न आणि बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. मालेगावच्या चिखल ओहोळ भागात बाईक गँगनं धुमाकूळ घातलाय. रस्त्यानं जाणाऱ्यांना धाक दाखवून लुटमार केली जाते. या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असून या गँगचा बंदोबस्त करण्याची मागणी होती. कोरोना काळातील दंड वसुलीत 18,32,000च्या अपहार प्रकरणी एकाविरोधात जालन्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोना काळातील दंड वसुलीची रक्कम तब्बल 129 पावती पुस्तकं कार्यालयात जमा झाली नसल्याची बाब पालिकेच्या अहवालात समोर आली होती. त्यानंतर ही कारवाई झाली.